मित्रांनो नमस्कार. आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे तुलसी विवाह. या तुलसी विवाहाच्या निमित्ताने आपण आज आलो आहोत जे गोपाळकृष्ण मंदिर आगरवाडी लांजा या ठिकाणी कार्यक्रमाचे एक आयोजन केलेलं आहे. तो म्हणजे आमच्या वाडीमध्ये तुलसी विवाहाच्या सकाळी नदीवरती देवळामध्ये जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सर्व मंडळी इथे जमलेलो आहोत. तर म्हटलं एक आपल्यासाठी एक खास मेजवानी होईल की जेणेकरून हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम कशासाठी पार पडला जातो ते हे आमचं गोपाळकृष्ण मंदिर. याच्या अगोदर तुम्ही कदाचित पाहिलं असाल, जर पाहिलं नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची मी लिंक आपणास पाठवत आहे, ती जरूर पहा तुम्ही. मित्रांनो, आपण सर्वप्रथम आमच्या या श्रीकृष्णाचं म्हणजेच गोपाळकृष्णाचं पहिल्यांदाच मुखदर्शन आपण करून देतो. नदी किनारी वसलेलं हे आमचं गोपाळकृष्ण मंदिर आणि या गोपाळकृष्ण मंदिरामध्ये अत्यंत देखणी, सुबक आणि सुंदर अशी ही आमच्या श्रीकृष्णाची अर्थात गोपाळकृष्णाची ही छानशी अशी रेखीव मूर्ती आपण पाहत आहात. दरवर्षी येणाऱ्या गोकुळाष्टमीला या मंदिरामध्ये मोठा उत्सव आयोजित केला जातो. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा या ठिकाणी सत्यनारायण पूजेचं आयोजन देखील केलं जातं. मोठे भाविक या मोठ्या संख्येनं उपस्थित देखील असतात. असे आमचं आहे नदीवरील नदीकिनारी वसलेलं गोपाळकृष्ण मंदिर आणि या गोपाळकृष्ण मंदिरातील श्रीकृष्णदेव. आपण आजूबाजूचा परिसर देखील पाहतोय. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातील जे ग्रामस्थ आहेत, म्हणजे लहान मुलं जास्त आपणास दिसत आहेत येथे. हे लहान मुलं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. विवाहाच्या निमित्ताने या मंदिरामध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तो म्हणजे गावजेवण केलं जातं. आमचे सर्व आचारी आपणास दिसत आहेत की जे अतिशय चवदार असं चविष्ट जेवण बनवण्यामध्ये अतिशय व्यस्त झालेले आपणास पाहावयास मिळत आहेत. हे आमचे कवचे आजोबा, अत्यंत दिलदार असं व्यक्तिमत्व, वय जरी झालं तरी अत्यंत असे दिलदार असणारे हे व्यक्तिमत्व कवचे आजोबा. यांच्या सोबतीला जे आचार्य आहेत ते खरंच उत्तम असा जेवण बनवण्यात एक्सपर्ट आहेत असं आपण म्हणूया. या मंदिराचं वैशिष्ट्य असं की नदी किनारे वसलेलं हे खास छानदार अशी एक जागा आहे. या ठिकाणी जर पावसाळ्यातून दृश्य पाहाल तर विहंगमय असा परिसर आपणास पाहावयास मिळेल. आता एक थोडीफार हिरवळ शिल्लक राहिलेली आहे. अतिशय शांतमय असं वातावरणामध्ये हे मंदिर, येथे खरंच एक अद्भुत असा एकांत, अद्भुत असा निवांत क्षण येथे आपणास घालवता येईल. आपण जर हे पाहत असाल तर जरूर आमच्या या गावातील मंदिराला जरूर भेट द्या. मित्रांनो, तुलसी विवाहाच्या निमित्तानं या नदीवर कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे तो महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे वाघबारस. वाघबारस कार्यक्रम असा आहे की गावातील सर्व तरुण मंडळी तुलसी विवाहाच्या अगोदर, म्हणजेच आमच्याकडे बार्शी म्हटलं जातं, या बार्शीच्या अगोदर एक वाघबारस म्हणून कार्यक्रम करण्यासाठी जंगलात एकत्र येतात आणि कोणत्या तरी व्यक्तीला वाघ बनवून त्याला थोडक्यात पिटाळलं जातं. ही प्रथा आता कालानुरूप बंद पडलेली आहे. फक्त जेवणाचा कार्यक्रम तेवढा कालानुरूप केला जातो. आपण पाहू शकता की तुलसी विवाहाच्या निमित्ताने इथे जी देवळासमोरील तुळस आहे या तुळशीचे मंडप घालण्यामध्ये हे सर्व ग्रामस्थ आपणास व्यस्त झालेले इथे पाहावयास मिळत आहे. मित्रांनो, हा वाघबारस जो कार्यक्रम मगाशी तुम्हाला सांगितलं, वाघबारस ही एक पारंपरिक प्रथा आहे. म्हणजे जंगलातील जी हिंस्र श्वापद किंवा प्राणी वगैरे असतात, या हिंस्र श्वापदांना माणसांपासून दूर ठेवण्यासाठी मनुष्यानं अवलंबिलेली एक प्रथा, एक समजूत अशी आहे की या दिवशी एका व्यक्तीला वाघासारखं बनवायचं आणि त्याला पिटाळून लावायचं. म्हणजे ही हिंस्र श्वापद आहेत ही मनुष्यांना त्रास वगैरे देत नाही, असा या कार्यक्रमामागचं नेमकं प्रयोजन असावं. नदी किनारी आमचं हे मंदिर वसलेलं आहे, अशी ही
बेल नदी पावसाळ्यातून अत्यंत दुथडी भरून वाहताना आपण पाहिली असाल. जर पाहिली नसाल त्याचाही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास दिलेला आहे. बारमाही तर नदी वाहत नाही, मात्र जेमतेम उन्हाळभर थोडासा प्रवाह तर या नदीतून चालू असतो. अशी ही आगरवाडीला लाभलेली एक बेल नदी. मित्रांनो, तुलसी विवाहाच्या निमित्ताने देवळातील जी तुळस आहे या तुळशीचा देखील आम्ही आज विवाह करणार आहोत. त्यासाठी जी संपूर्ण तयारी झालेली आपणास दिसत आहे. या तुलसी विवाहानंतर म्हणजे तुलसी विवाह पार पडल्यानंतर जेवण घातलं जाईल आणि त्यानंतर प्रसाद वगैरे घेऊन सर्व मंडळी आपापल्या घरगुती तुळशींचा विवाह करण्यासाठी इथून निघून जाईल. वाह, मस्त असा घमघमीत वास सुटलेला आहे आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. परंतु काय करणार, अजूनही तुळशी विवाह लावणं बाकी आहे. ही सगळी भोजनाची चव चाखायला मिळणार आहे ती तुळशी विवाह पार पडल्यानंतर. कदाचित तुम्हीही येऊ शकता. मगाशी छानपैकी डान्स करणारे आमचे सर्वांचे लाडके हरहुन्नरी कवचे आजोबा आता देवासाठी लागणारा नैवेद्य जे अन्न शिजवलं त्या अन्नातून थोडंसं अन्न देवासाठी काढून देवासाठी लागणारा नैवेद्य तयार करत आहेत. मित्रांनो, सर्रासपणे कोकणामध्ये ही प्रथा पाळली जाते की आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा शुभ कार्यक्रम जर असला तर शुभ कार्यक्रमाच्या निमित्तानं बनवलेलं जे जेवण आहे ते जेवण पहिल्यांदा देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केले जाते. आपल्याकडे जर ही प्रथा पाळली जात असेल तर कमेंट करून नक्की आपण कळवू शकता की आपल्याकडे ही प्रथा नेमकी कशा प्रकारे पाळली जाते ती. या प्रथेमध्ये मनुष्याच्या ठिकाणी म्हणजे माणसाच्या ठिकाणी जो देवाबद्दलची जी भावना आहे ही भावना सहजपणे व्यक्त होते. म्हणजे माणूस ज्याला म्हणून माणूस घरामध्ये शिजवलेलं कोणतेही गोडधोड पक्वान अगदी देवाला सहजपणे अर्पण करून आणि देवाबद्दलची आपली ही जी भक्ती आहे ही भक्ती अर्पण करतो. चला तर आता नैवेद्य वगैरे झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कोकणामध्ये आमच्याकडे ही नैवेद्य देवाला कशा पद्धतीने अर्पण केला जातो ते.
जवळपास दुपारचा 1:30 वाजलेला आहे आणि सर्व आता मंडळी जमलेली आहे ते तुळशी विवाह पार पाडण्यासाठी. चला तर मग आपणही या आमच्या गोपाळकृष्ण मंदिरातील तुळशीचा विवाह पार पाडण्यासाठी. माता घालून भूषणे म्हणत श्री सांभाळ डोळे तरी घाले कुंकुम लावणी पळनवे डोळे नाचले बाळा गारावरी पातले पर्यंत श्रीराम सीतापती पैकी असं जेवण तयार झालेलं आहे.